आज आपण भगवद्गीतेच्या एका अशा अध्यायाबद्दल बोलणार आहोत जो मला वाटतं फक्त तत्वज्ञान नाही तर जगाकडे पाहण्याचा एक नवीन चष्मा देतो. बरोबर. हा आहे 10वा अध्याय, विभूती योग. यात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे संपूर्ण विश्व आणि त्यातल्या सगळ्या अद्भुत गोष्टी या त्यांच्या दिव्य शक्तीचा केवळ एक छोटासा अंश आहेत. हो. तर आजचा आपला प्रयत्न हा राहील की हा प्राचीन ग्रंथ आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये काहीतरी विलक्षण पाहण्याची दृष्टी कशी देऊ शकतो हे समजून घेणं. तुम्ही जगाकडे पाहण्याचा चष्मा म्हणालात ना, तो शब्द अगदी अचूक आहे. हो, कारण हे प्रकरण म्हणजे केवळ मी कुठे कुठे आहे याची एक लिस्ट नाहीये, तर ती एक दृष्टी बदलण्याची प्रक्रिया आहे. एक प्रकारचं मानसिक प्रशिक्षण आहे. अच्छा. याचा खरा उद्देश हाच आहे की आपण सामान्य गोष्टीतही, अगदी सामान्य गोष्टीत असामान्यत्व कसं ओळखू शकतो आणि त्यातून त्या मूळ स्रोताची कसं जोडून घेऊ शकतो हे शिकवणं. चला तर मग याच मुद्द्यापासून सुरुवात करूया. सुरुवातीलाच एक असा विचार मांडला आहे जो थोडा चक्रावून टाकणारा आहे. श्रीकृष्ण म्हणतात की देव किंवा महान ऋषी सुद्धा त्यांचा उगम जाणू शकत नाहीत, कारण ते स्वतःच या सर्वांचे उगमस्थान आहेत. बरोबर. पण त्या पुढचा मुद्दा मला जास्त विचार करायला लावणारा वाटतो. ते म्हणतात की बुद्धी, ज्ञान, क्षमा, सत्य एवढंच नाही तर सुख आणि दुःख सुद्धा त्यांच्यापासूनच उत्पन्न होतात. हो. हे पचायला थोडं जड नाही का? म्हणजे जगात जे काही वाईट घडतंय किंवा जे दुःख आहे त्याचा स्रोतही तोच म्हणायचा. हाच तर या अध्यायातला कळीचा मुद्दा आहे. आणि हा विचार द्वैतवादाच्या, म्हणजे चांगलं वाईट, सुखदुःख या विभागणीच्या पलीकडे पाहण्यासाठी आहे. ओके. आपण आपल्या अनुभवांवर चांगलं आणि वाईट असे शिक्के मारतो, पण मूळ ऊर्जेच्या पातळीवर ते फक्त अस्तित्वाचे वेगवेगळे पैलू आहेत. याचं काही सोपं उदाहरण देता येईल? नक्कीच. वीज चांगली की वाईट? ती तर गरजेची आहे. बरोबर. ती दिवा लावून प्रकाशही देते आणि चुकीचा स्पर्श झाल्यास शॉक देऊन जीवही घेऊ शकते. स्रोत हा तटस्थ असतो. अच्छा. त्याचा वापर कसा होतो किंवा तो आपल्याला कसा अनुभवला जातो यावर आपण त्याला चांगलं किंवा वाईट ठरवतो. गीतेचा दृष्टिकोन हाच आहे की सर्व भावना आणि गुणांचा उगम एकाच शक्तीतून होतो. वा, विजेचं उदाहरण खरंच खूप समर्पक आहे. म्हणजे मूळ स्रोत एकच आहे, फक्त त्याचे आविष्कार वेगवेगळे आहेत. अगदी. ठीक आहे, ही वैश्विक संकल्पना समजली. पण मग या अध्यायात एक असा भाग येतो ज्याला काही अभ्यासक मिनी गीता किंवा चतुर्श्लोकी गीता म्हणतात. असं का? तुम्ही बरोबर ऐकलं आहे. या अध्यायातील 8 ते 11 हे 4 श्लोक इतके महत्वाचे मानले जातात की त्यात संपूर्ण गीतेचं सार सामावलेलं आहे असं म्हटलं जातं. अच्छा. ही केवळ माहिती नाही, तर एका साधकाचा आध्यात्मिक प्रवासाचे 4 महत्वाचे टप्पे आहेत. कोणते आहेत ते टप्पे? पहिला टप्पा आहे ज्ञान. म्हणजे श्रीकृष्ण सांगतात, मीच या संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक जगाचा स्रोत आहे. सर्व काही माझ्यापासूनच सुरू होतं. हे केवळ ऐकणे नाही, तर हे सत्य जाणणे हा पहिला टप्पा. ओके, म्हणजे आधी ज्ञान, मग दुसरा टप्पा कोणता? दुसरा टप्पा आहे भक्ती. पण ही भक्ती केवळ भावनिक नाही. म्हणजे? पुढच्या श्लोकात म्हटलं आहे की जे लोक हे जाणतात की सर्व काही एका स्रोतातून आलं आहे, ते पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध मनाने भक्ती करतात. अच्छा, म्हणजे ही ज्ञानावर आधारलेली भक्ती आहे, डोळे झाकून केलेली नाही, तर समजून उमजून केलेली. अगदी बरोबर. त्यामुळे ती अधिक स्थिर आणि खोल असते. समजलं. ज्ञानामुळे भक्तीला एक भक्कम आधार मिळतो. आणि तिसरा टप्पा आहे दैवी कृपा किंवा मार्गदर्शन असं म्हणूया. जे सतत अशा ज्ञानाधारित भक्तीमध्ये रममाण असतात त्यांना श्रीकृष्ण आतून एक विशेष भेट देतात. भेट? कसली भेट? ती भेट म्हणजे बुद्धियोग. ही अशी बुद्धी किंवा अशी समज आहे जी त्यांना थेट परमात्म्यापर्यंत पोचण्याचा मार्ग दाखवते. म्हणजे एक प्रकारचा आतला आवाज किंवा इंटरनल GPS सारखं. हो, तसंच काहीसं, जो योग्य दिशा दाखवतो. बुद्धियोग ही कल्पनाच खूप सुंदर आहे. आणि चौथा आणि शेवटचा टप्पा आहे अज्ञाननाश. श्रीकृष्ण म्हणतात की अशा भक्तांवर केवळ करुणा म्हणून मी त्यांच्या हृदयात वास करतो. आणि ज्ञानाच्या तेजस्वी दिव्याने त्यांच्या मनातला अज्ञानाचा अंधार नाहीसा करतो. इथे ज्ञानाचा दिवा ही संकल्पना खूप महत्वाची आहे. हो. तो दिवा बाहेरून कोणीतरी आणून ठेवत नाही, तर तो आतूनच प्रज्वलित होतो. ती एक आंतरिक जागृती आहे. म्हणजे ज्ञान, त्यातून निर्माण होणारी भक्ती, त्या भक्तीमुळे मिळणारा बुद्धियोग आणि त्यातून होणारा अज्ञाननाश,
असा हा प्रवास आहे. बरोबर. ठीक आहे, म्हणजे ही एक मोठी वैश्विक आणि सखोल संकल्पना झाली. पण मला वाटतं अर्जुनाची अडचण तीच होती जी आपल्या सगळ्यांची असते, कोणती? की हे सगळं अमूर्त ज्ञान रोजच्या जीवनात कसा वापरायचा. म्हणजे इतकं मोठं तत्वज्ञान ऐकल्यावर ठीक आहे, पण मी आता काय करू असा प्रश्न पडतोच ना. अगदी बरोबर. आणि म्हणूनच हा अध्याय इतका प्रॅक्टिकल आहे. अर्जुन हे सगळं मान्य करतो. तो म्हणतो तुम्हीच परब्रह्म आहात, अंतिम सत्य आहात, हे मला कळलं. हो. पण मग तो एक अत्यंत साधा आणि प्रामाणिक प्रश्न विचारतो. कोणता? तो विचारतो, जगात इतक्या गोष्टी आहेत, मी तुमचं ध्यान करायचं ठरवलं तर नेमकं कोणत्या रूपांमध्ये करू? मी कुठे पाहिल्यावर मला तुमचं अस्तित्व अधिक स्पष्टपणे जाणवेल? अच्छा, म्हणजे त्याला काही ठोस उदाहरणं हवी आहेत. हो, त्याला ध्यानासाठी काही निश्चित बिंदू हवे आहेत ज्यावर तो आपलं मन एकाग्र करू शकेल. आणि इथेच या अध्यायाला एक वेगळं वळण मिळतं नाही का? अगदी. अर्जुनाच्या या प्रश्नानंतर श्रीकृष्ण त्यांच्या विभूतींची म्हणजे त्यांच्या दिव्य रूपांची एक मोठी यादीच द्यायला सुरुवात करतात. पण यादी सुरू करण्यापूर्वी ते एक महत्वाचं वाक्य सांगतात. कोणतं? मी सर्व जीवांचा आरंभ, मध्य आणि अंत आहे. हो, आणि हे वाक्य म्हणजे पुढच्या यादीची गुरुकिल्ली आहे. यानंतर जी लिस्ट येते ती केवळ काही चांगल्या गोष्टींची निवड नाही. मग काय आहे? तर ती यादी प्रत्येक प्रकारातल्या किंवा प्रत्येक वर्गातल्या सर्वात शक्तिशाली किंवा सर्वात मूळ गोष्टीचं प्रतिनिधित्व करते. हा एक पॅटर्न आहे त्यात. हो, आणि ती उदाहरणं खूपच इंटरेस्टिंग आहेत. काही तर अगदी सहज समजण्यासारखी आहेत, जसं की प्रकाशामध्ये ते तेजस्वी सूर्य आहेत, पर्वतांमध्ये मेरू पर्वत, जलाशयांमध्ये अथांग सागर. बरोबर. पण काही उदाहरणं थोडी विचार करायला लावणारी आहेत. उदाहरणार्थ ते म्हणतात इंद्रियांमध्ये मी मन आहे. आता आपण तर मनालाच नियंत्रणात ठेवायला शिकतो. ते चंचल असतं, अनेक समस्यांचं मूळ असतं. मग मन हे विभूती कशी असू शकते? खूप चांगला प्रश्न आहे. इथे सर्वोत्तम या कल्पनेचा अर्थ समजून घ्यायला हवा. ओके. इंद्रियांमध्ये मन सर्वश्रेष्ठ आहे, कारण तेच बाकीच्या सर्व इंद्रियांना नियंत्रित करतं. अच्छा. डोळे पाहतात, कान ऐकतात, पण त्या माहितीचा अर्थ लावून त्यावर प्रतिक्रिया देण्याचं काम मन करतं. त्याची शक्ती प्रचंड आहे, म्हणून त्याच्या वर्गात ते सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे विभूती म्हणजे केवळ चांगली गोष्ट नाही. नाही, तर तिच्या वर्गातील शिखर असलेली गोष्ट. अच्छा, म्हणजे त्या कॅटेगरीमधील पीक असं म्हणता येईल. आणखीन एक उदाहरण जे मला खूप साधं पण तितकंच खोल वाटलं. कोणतं? अक्षरांमध्ये मी अ हे अक्षर आहे. हे इतकं साधं का निवडलं असावं? यामागे खूप खोल अर्थ आहे. भाषाशास्त्रानुसार अ हा एक असा ध्वनी आहे जो कोणत्याही व्यंजनाच्या उच्चारासाठी आवश्यक असतो. क म्हणायचं असेल तर त्यात क प्लस अ आहे. हो, बरोबर. अ शिवाय कुठलाच उच्चार पूर्ण होत नाही. तो सर्व ध्वनींच्या मुळाशी आहे, तो आधार आहे. म्हणून सर्व अक्षरांमध्ये तो उगमस्थान आहे. वाव. हीच गोष्ट बाकीच्या उदाहरणांनाही लागू पडते. सूर्य सर्व प्रकाशाचा स्रोत आहे. सागर सर्व जलाशयांचं अंतिम रूप आहे. आणि योद्ध्यांमध्ये राम हे नीतिमत्तेचं शिखर आहे. अगदी. ही पद्धत आपल्या मनाला उत्कृष्टता ओळखायला आणि तिला त्या मूळ दैवी शक्तीशी जोडायला शिकवते. म्हणजे हा एक प्रकारचा माइंड ट्रेनिंग व्यायाम आहे. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या महानतेमध्ये, मग ती निसर्गात असो, माणसात असो, त्यामध्ये ईश्वराचा अंश पाहण्याची सवय लावून घेणे. नक्कीच. ही यादी तशी खूप मोठी आहे, पण मला वाटतं यादीपेक्षा त्यामागचं तत्व जास्त महत्वाचं आहे, की नाही? बरोबर. आणि ही यादी संपवताना श्रीकृष्ण स्वतःच हे स्पष्ट करतात. ते म्हणतात की माझ्या दिव्य वैभवाला अंत नाही. मी जे काही सांगितलं आहे ते तर केवळ एक झळक आहे, काही उदाहरणं आहेत. आणि मग ते एक सार्वत्रिक नियम सांगतात जो या अध्यायाचा गाभा आहे. ते म्हणतात, जगात कोणतीही वस्तू किंवा प्राणी ज्यात सौंदर्य, शक्ती किंवा वैभव आहे, हो, ते माझ्या वैभवाच्या केवळ एका ठिणगीतून उत्पन्न झाले आहे असं समज. हे विधान खूपच शक्तिशाली आहे. म्हणजे जगात आपल्याला जी कोणतीही महान, सुंदर किंवा प्रभावी गोष्ट दिसते ते त्या मूळ दिव्य शक्तीचं पूर्ण रूप नाही, तर केवळ एक छोटासा अंश आहे, एक ठिणगी. हो, संपूर्ण आग नाही, तर फक्त एक ठिणगी. कमाल आहे. आणि या एका विचाराने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. यामुळे आपल्याला दोन गोष्टी एकाच वेळी जाणवतात. कोणत्या? एक म्हणजे जगातल्या महान गोष्टींचा आदर करण्याची भावना निर्माण होते, कारण त्यात दैवी अंश आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गोष्टींचा अहंकार राहत नाही, कारण ती केवळ एक ठिणगी आहे.
पूर्ण अग्नी नाही. अगदी. याने एक प्रकारची नम्रता आणि आश्चर्यचकित होण्याची भावना दोन्ही एकत्र येतात. इतकी मोठी सुंदर यादी दिल्यानंतर, इतकी उदाहरणं सांगितल्यानंतर मला वाटलं होतं की अध्याय इथेच संपेल. पण मग येतो तो शेवटचा श्लोक, जो या सगळ्या चर्चेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. हो, तो ट्विस्ट आहे. हो, म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या शेवटी दिग्दर्शकाने येऊन सांगावं, तुम्ही आत्तापर्यंत जे पाहिलं ते विसरून जा, खरी गोष्ट तर वेगळीच आहे, असा काहीसा. तुम्ही वापरलेली उपमा अगदी योग्य आहे. कारण इतकं सगळं तपशीलवार सांगितल्यावर श्रीकृष्ण म्हणतात, पण अर्जुना, या सर्व तपशीलवार ज्ञानाची तरी काय गरज आहे? हो, सत्य तर त्याहूनही मोठं आणि साधं आहे. ते सत्य हे आहे की मी माझ्या केवळ एका अंशाने हे संपूर्ण विश्व व्यापून टाकले आहे आणि त्याला आधार दिला आहे. बापरे, म्हणजे ही सगळी विभूतींची यादी, ही सगळी महान उदाहरणं, हे सगळं ज्या विश्वात आहे ते संपूर्ण विश्वच त्याच्या अस्तित्वाच्या केवळ एका लहानशा भागाने, एका अंशाने व्यापलेला आहे. या विचाराने तर डोकंच सुन्न होतं. हो, आणि म्हणूनच हा विचार स्फोटक आहे. याचा अर्थ काय? तर आधी दिलेली संपूर्ण यादी ही मनाला प्रशिक्षित करण्यासाठी होती. ती एक प्रकारची ट्रेनिंग व्हील्स होती. अच्छा. कांची गरज नसते. अंतिम सत्य हे आहे की ज्याला आपण संपूर्ण ब्रह्मांड म्हणतो, ते सुद्धा त्या दिव्य शक्तीच्या तुलनेत एक कण मात्र आहे. हा विचार मानवी अहंकार आणि जगाचं महत्त्व दोन्हीला योग्य जागी आणून ठेवतो. बरोबर. आणि त्याच वेळी त्या मूळ शक्तीची अकल्पनीय विशालता आपल्या लक्षात आणून देतो. तर आजच्या या चर्चेतून आपण एका अमूर्त संकल्पनेपासून, म्हणजे ईश्वर सर्वांचा स्रोत आहे, या संकल्पनेपासून ते आपल्या सभोवतालच्या वस्तूंमध्ये तोच दैवी अंश पाहण्याच्या व्यावहारिक पद्धतीपर्यंतचा एक विलक्षण प्रवास केला. हा अध्याय आपल्याला सांगतो की दिव्यत्व केवळ मंदिरात किंवा पवित्र ग्रंथात शोधण्याची गोष्ट नाही, तर ते सूर्याच्या प्रकाशात, सागराच्या विशालतेत, ज्ञानी माणसाच्या बुद्धीत आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या सांगुलपणातही आहे. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर साध्या गोष्टींमध्येही असामान्यत्व पाहण्याची ही एक कला शिकवणारा हा अध्याय आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. हो, नक्की. या अध्यायाच्या शेवटी सांगितलेली गोष्ट जर आपण खरोखर लक्षात घेतली की प्रत्येक सुंदर, शक्तिशाली किंवा वैभवशाली गोष्ट ही एका मोठ्या वैभवाची केवळ एक ठिणगी आहे, तर मग जगात आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये दिसणाऱ्या महानतेकडे किंवा त्यांच्या चांगल्या गुणांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो? कदाचित आपण इतरांना अधिक आदराने आणि कौतुकाने पाहू लागू, कारण त्यांच्यातही त्याच दिव्य अग्नीची एक ठिणगी आहे.